नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये. चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय मोठी अपडेट. महाराष्ट्रात जानेवारी 2026 मध्ये कशा प्रकारे कापूस बाजारभाव असणार. कापूस बाजाराची लेटेस्ट अपडेट. सरासरी कापूस बाजारभाव 8,000, 9,000 की 9,000च्या पार जाणार. सविस्तर अपडेट आपल्यासाठी घेऊन आलो आहे. कापूस बाजारात जानेवारीमध्ये कसा असणार, कापूस बाजारभाव तेजीत येणार का, कापूस बाजारभाव वाढणार का, कापूस बाजारभाव किती वाढणार. महत्त्वाचे मार्केट जे आहे कापूसमध्ये नागपूर मार्केट कापूस, अमरावती मार्केट कापूस, त्याचप्रमाणे इतर महत्त्वाची मार्केट पारशिवनी कापूस मार्केट, उमरेड कापूस मार्केट, काटोल कापूस मार्केट, सिंधी सेलू कापूस मार्केट, त्याचप्रमाणे मनवत कापूस मार्केट, पारशिवनी घाटंजी कापूस मार्केट, सिंधी सेलू कापूस मार्केट, हिंगणघाट कापूस मार्केट, या सर्व कापूस मार्केटमध्ये येत्या काही दिवसामध्ये आपल्याला तेजी पाहायला मिळणार आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातून आलेली मागणी. दुसरं महत्त्वाचे कारण म्हणजे सरकारने कमी हवापेक्षा जास्त दराने खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. जिल्हानिहाय खरेदीची मर्यादा सुद्धा आता वाढवली आहे. सीसीआय कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत ही खरेदी मोठ्या प्रमाणात होणार आहे. यामध्ये अकोलामध्ये 15.44, बुलढाणामध्ये 15.91, वाशिममध्ये 18.47, अमरावती 21.88, वाढीव जे काही मर्यादा आहे ही वाढवलेली आहे. हिंगोलीमध्ये 13.37, परभणीमध्ये 15.84, नांदेड 16.19, धाराशिव 15.11 जिल्हानिहाय वाढीव खरेदी मर्यादा आहे. अहिल्यानगर 17 क्विंटल, नंदुरबार 12.47, जळगाव 13.33, धुळेमध्ये 10.74 क्विंटलची वाढीव आपल्याला मर्यादा पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसापासून अहिल्यानगर 17 क्विंटल, नंदुरबार 12.47 क्विंटल, जळगावमध्ये सुद्धा वाढीव खरेदी करणार आहे. लातूरमध्ये 24.70, जालनामध्ये 11.89, बीडमध्ये 21.07, छत्रपती संभाजीनगर 14.14. गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर कापूस बाजारामध्ये मोठी चढउतार होत आहे. अशा परिस्थितीत आता सीसीआयने जर वाढीव कापूस खरेदी केला तर याचा फायदा 100% शेतकऱ्यांना होणार आहे. कारण का, यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकरी वर्ग त्रस्त आहे. अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. 50% खरीपाचं नुकसान झाले आहे. यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर ही महत्त्वाची पिके आहे. विदर्भ मराठवाड्यामध्ये कापसाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे कापसाचा बाजारभाव यावर्षी तेजीत असणार आहे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हे 3 महिने अतिशय महत्त्वाचे कापसाचे पाहायला मिळत आहे. सध्या कापसाचा दर जो आहे 70, 80, 82 रुपये आहे. परंतु सीसीआयने 8,300, 8,400 हमी भावाने जर खरेदी केली तर आता हा कापूस बाजार बदलणार आहे. सिंधी सेलू मार्केटमध्ये बघितला असेल 8,100, हिंगणघाटमध्ये 8,100 मध्ये, वर्धा 8,100 पर्यंत बाजारभाव आहे. हातगाव तापसामध्ये सुद्धा बाजारभाव चांगला पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे कळमेश्वरमध्ये 7,700, पारशिवनीमध्ये 7,400 पर्यंत कापूस बाजारभाव आहे. तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी सुद्धा वडवणी 8,000च्या घरात बाजारभाव आहे. समुद्रपूर 8,100. सर्व ठिकाणी सरासरी दर जो आहे कापसाचा 70 ते 80, मध्यम स्टेपल किंवा लांब स्टेपलचा कापसाला बाजारभाव मिळत आहे. गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यावर प्रतीक्षित होता, परंतु आता कापसाचा बाजारभाव वाढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण पूर्ण देशाचा 50% कापूस एकटा गुजरात आणि महाराष्ट्रात पिकत असतो. त्यातल्या त्यात गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये यावर्षी अतिवृष्टी झालेली आहे. आता इथून पुढे कापसाचा शॉर्टेज जाणवणार आहे आणि कापसाचे बाजारभाव हमी भावापेक्षा जास्त खरेदी करणे व्यापाऱ्यांना बंधनकारक असणार आहे. 8,300, 8,400 यामध्ये 10% जरी आपण वाढ धरली तर 9,000, 9,500 पर्यंत यावर्षी कापूस बाजारभाव सहज शक्य जाऊ शकतो. हमी भावामध्ये जर चांगली खरेदी झाली, सीसीआयने जर पारदर्शकपणे जर खरेदी केली तर शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. कारण यावर्षी सरासरी उत्पन्न सुद्धा मोठ्या प्रमाणात घटलेलं आहे. कारण का, उत्पन्न घटल्यामुळे आता इथून पुढे बाजारभाव जर चांगला मिळाला तर त्या कापसाचे चांगले आपल्याला पैसे मिळताना शेतकऱ्यांना दिसणार आहे. कारण का, यावर्षी 50% फटका कापसाला बसलेला आहे. कापसाला आता इथून पुढे खरेदी करण्यास व्यापारी वर्ग कसा खरेदी करतो, बाजारभाव किती कसा मिळतो हे बघणं गरजेचं आहे. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सुद्धा कापसाला चांगली तेजी पाहायला मिळत आहे. कापसाचे जे काही उत्पादन आहे यांच्यामध्ये हिवाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते. आता सरासरी दर जर बघितला कापसाचा आता 8,100, 8,300 रुपयापर्यंत सरासरी दर आहे. पर्सेंटेज वाईज विचार जर केला तर सर्वाधिक पर्सेंटेज गुजरात, महाराष्ट्र, तेलंगणा, राजस्थान आणि कर्नाटक या ठिकाणी 5 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड किंवा उत्पन्न घेतले जाते. कर्नाटकमध्ये 5% आहे, गुजरातमध्ये 26-27% आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा 25-26%. आता नुकसानीनंतर किती कापूस बाजार वाढणार हे बघणं गरजेचं आहे. राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट कापूस बाजारात तेजीत येणार याविषयी आपल्याला काय वाटतं कमेंट करून कळवा. अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.